चला तर मैत्रिणींनो, आज बनवूया साबुदाणा पापड. नुसता साबुदाण्याचा असा पापड तुम्ही कधी बनवला नसेल तर नक्की करून बघा. एकदम सोपा, गॅस तर अगदी 2 मिनिटं लागतो. मी जेवढे नवीन रेसिपी दाखवते सध्या वाळवणाच्या, त्या सगळ्यांना गॅस अगदी कमी लागणार आहे. अशाच रेसिपी मी आता सध्या दाखवत आहे. साबुदाण्याचं नुसता साबुदाण्याचा पापड आहे, तरी बघा अगदी खुसखुशीत आणि किती मोठा फुलतोय. हे पापड बनवायला खूप जास्त मेहनतही लागत नाही. मी 1 कप साबुदाणा इथे मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे. 2दा करून अर्धा कप मी साबुदाणा इथे घेतला. टोटल 1 कप साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. त्यानंतर त्यामध्ये ज्या कपाने साबुदाणा घेतला त्याच कपाने 3 कप पाणी आपल्याला इथे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि रात्रभर भिजू द्यायचं आहे साबुदाणा. साबुदाणा रात्रभर एकदम छान मस्त भिजतो आणि शिवाय बारीक केलेला आहे, त्यामुळे अगदी छान फुगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला साबुदाणा पुरणाच्या चाळणीतून आणखी एकदा बारीक करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर. तुमच्या आवडीप्रमाणे मीठ किंवा मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर ते सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि आता ह्या मिश्रणाला आपल्याला काय करायचं आहे, 1-2 मिनटं वाफ द्यायची आहे, म्हणजे साबुदाणा एकजीव होईल. नाहीतर पापड असंच पापड लाटता येईल, परंतु तो चिरतो. त्यामुळे थोडीशी 2 मिनटं आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. अगदी 2च मिनटं लागतात. वरच्याच बाजूने साबुदाण्याला वाफ लागलेली आहे, पूर्ण नाही दिली तरी चालेल. फक्त आता हा साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्या. पूर्ण देऊ नका. पूर्ण वाफ दिली तर पापड लाटता येणार नाही, सगळ्यात चिकट होऊन जाईल. त्यासाठी अगदी 2 मिनटं फक्त वाफ द्या. वरच्या बाजूने थोडासा ट्रान्सपरंट झालं की लगेच पीठ काढून घ्या आणि अशा पद्धतीने पापड लाटून घ्या. अशा पद्धतीने पापड केल्यास तो साबुदाण्याचा पापड फाटणार, चिरणार अजिबात नाही. एकदम मस्त पटापट निघतात. अगदी 1 दिवसाच्या उन्हात एकदम छान वाळतात. बघा, अगदी वेगळी रेसिपी आहे. एकदा नक्की करून बघा. नुसतं साबुदाण्याचा पापड, त्यामध्ये मिरची तुम्हाला पाहिजे तर घाला किंवा नाही घातली तरी नुसतं मिठाचे सुद्धा पापड करू शकता. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या नवीन रेसिपी व गॅसही आपल्याला कमीत कमी वापरावा लागेल अशाच रेसिपी मी तुम्हाला दाखवेल. या पुढच्या रेसिपी नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.